नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय न्यूज मराठी 24/7। चला तर मग एक नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी शिखर बँक संदर्भात क्लीन चिट मिळणं हाच एक मोठा घोटाळा असल्याचंही त्यांनी म्हटलंय। काय म्हणालेत नेमकं संजय राऊत, ऐकूयात। और उसमें से कुछ सीटें जो है वो बीजेपी की थी और बीजेपी से छीनकर हमने जीत ली। उसका मतलब ये है लोकसभा चुनाव में हम लोगों ने जो संविधान बचाने के लिए जो संघर्ष जारी किया था, जो लड़ाई जारी की थी, वो संविधान बचाने की, संविधान की हत्या रोकने की बीजेपी की तरफ से वो लड़ाई हमारी जारी है। देश की जनता ने अपना मन कायम रखा है कि बस हम लोकसभा में और विधानसभा में भी ये संविधान के हत्यारों को किसी भी हालत में सत्ता में आने नहीं देंगे, किसी पद पर आने नहीं देंगे। लगभग सभी स्टेट, प्रमुख स्टेट, चाहे पश्चिम बंगाल हो, चाहे उत्तराखंड हो, चाहे हिमाचल प्रदेश हो, चाहे तमिलनाडु हो, सभी राज्यों में ये एक बहुत ही बढ़िया रिझल्ट आया है इंडिया गठबंधन के लिए। सर, लोकसभेमध्ये देखील घवघवीत यश आलं होतं, मात्र मुख्यमंत्री म्हणत होते की हे पेढे वाटतात, हे खरे हरले, मोदी जिंकले, सुद्धा पेढे वाटतात, मात्र या पोटनिवडणुकीमुळे कुठेतरी निकाल। लक्षात घ्या, 2024च्या निवडणुकीमध्ये जे म्हणतायत मोदी जिंकले, त्यांनी आपली डोकी तपासून घ्यायला पाहिजे। ते कोणी असो, जे मोदी जिंकले म्हणून पेढे वाटतायत, मिठ्या वाटतायत, बरं का, नाचतायत, त्यांनी खरोखरच आपलं मानसिक स्वास्थ्य ठीक आहे का या संदर्भात तपासणी करणं गरजेचं आहे। मी त्यांच्या कुटुंबांना, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना आवाहन करीन की मोदी जिंकले म्हणणारे जे नेते आहेत त्यांनी आपल्या या घरातल्या लोकांची किंवा पक्षाच्या नेत्यांची मानसिक तपासणी करावी। नरेंद्र मोदी यांचा पराभव झालेला आहे। नरेंद्र मोदी यांनी अल्पमत गमावलेला आहे। नरेंद्र मोदींकडे बहुमत नाही। त्यांचं सरकार हे कुबड्यांवरचं सरकार आहे। जर उद्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना सुबुद्धी सुचली, देवानं त्यांना बुद्धी दिली, सुबुद्धी दिली, तर हे सरकार कोसळू शकतं। अशा वेळेला जे म्हणतात मोदी जिंकले, तर त्यांच्या बडबडण्यावरती मोदी बहुमत सिद्ध करू शकणार नाही। आज देखील चंद्रबाबू नायडू वर्षावरती भेटायला मुख्यमंत्र्यांना गेले, काय वाटतं समीकरण येणाऱ्या विधानसभेसाठी? कसलं समीकरण? चंद्रबाबूंचं आणि महाराष्ट्राचं काय समीकरण आहे? हे एक शिष्टाचार भेट असते वर्षा बांगल्यावरती। उद्या दुसरं कोणी जरी असतं तरी महाराष्ट्रात आलेले मुख्यमंत्री त्यांना भेटायला जातात। आता ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, त्या कुठे भेटायला गेल्या? त्या आलेल्या आहेत, अनेक मुख्यमंत्री आले, पण जे इंडिया आघाडीचे जे मुख्यमंत्री आहेत ते काय वर्षावर जाणार नाहीत। आता त्यांच्या सरकारमध्ये जे सामील आहेत ते जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले तर त्यात एवढं रुळून जाण्यासारखं कारण नाही। तर सकाळचा सर्वे आला आहे, महाविकास आघाडीला चांगली पसंती मिळालेली आहे 48%, म्हणून महायुतीला 33%, तर त्यामध्ये भाजप जास्त पसंती दिसून येते आणि ठाकरे गटाला देखील जास्त पसंती समसमा। बघा, मी आता हे सर्वे काय किंवा याच्यात जाणार नाही। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष असतील, शिंदे गट असतील, अजित पवार गट असतील, महाआघाडीला 10 जागाही मिळणार नाही। 10 जागा मिळाल्या तर आम्ही मिशा काढून फिरू, संन्यास घेऊ, अशा प्रकारची भाषा केली। आम्ही 31 जागा जिंकलो। आमच्या 4 जागा या थोड्या मतांना चोरण्यात आल्या असं म्हणतो मी। आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कधी निवडणुका घ्या, आता 4 महिने राहिलेले आहेत, महाविकास आघाडीला घवघवीत यश प्राप्त होईल। माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील खरी शिवसेना, काँग्रेस पक्ष, आमचे इतर घटक पक्ष, या सगळ्यांची एकी इतकी मजबूत आहे की आम्ही किमान 175 ते 180 जागा जिंकू।
अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे. सर्वे सांगतात, आम्ही त्यांचे आभारी आहोत. तर विधान परिषदेत काहींनी आता क्रॉस वोटिंग केलं आहे, त्यामुळे काँग्रेस आता याच्यावरती कारवाई करणार. मात्र चैथिल्या म्हणतात की आशिष चव्हाण असे बाबा सिद्दीकी त्या अगोदरच तिकडे होते, मात्र नक्की कोणी वोटिंग क्रॉस केली अजून देखील पता नाही. पण क्रॉस शूटिंग झालं आहे हे काँग्रेस पक्षानं मान्य केलं आहे. आम्हालाही तो अनुभव आलेला आहे आमच्या कोट्यातल्या मतांच्या संदर्भात, आणि त्यांना फार मोठ्या रकमा दिलेल्या आहेत, जमिनीचे तुकडे दिलेले आहेत. हे आता कागदावरती आलेलं आहे ना. 200 कोटींचे निधी मतदान करण्यापूर्वी, मतदानाला जाण्यापूर्वी मंजूर केलेले आहेत. ही एक प्रकारची लाच आहे. तुम्ही 25 जुलैला संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आहे ना नरेंद्र मोदी आणि अमित शहानी. मग अशा प्रकारे आमदारांना विकत घेऊन सरकार बनवणं असंविधानिक. आमदारांना विकत घेऊन, आणि जे सरकार बेकायदेशीर आहे, आमदार अपात्र ठरू शकतात, अशा प्रकारची एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला असताना त्याच आमदारांकडून पुढल्या 6 वर्षासाठी आमदार निवडून घेणं हे असंविधानिक आहे. म्हणून घटनेचे किंवा संविधानाचे खरे हत्यारे कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षाचे सरकार, नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. हे जे आमदार आहेत ज्यांनी क्रॉस शूटिंग केलं असा संशय आहे काँग्रेस पक्षाला. याच काँग्रेसच्या आमदारांनी चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव घडून आणला विधान परिषद निवडणुकीत, हे सुद्धा आपल्याला माहीत असेल. त्याच्यामुळे नाना पटोलेजी किंवा काँग्रेस पक्षाचे सिनियर नेते जे बोलत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारवाई होईल वाटतं, कारवाई असं करतील. आहे, तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मामला आहे. पण काँग्रेस पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे, डिसिप्लिन पाळणारा पक्ष आहे. त्यांच्या पक्षाची एक रचना असते, त्या रचनेनुसार कारवाई होत असते. तर अजित पवारांच्या विरोधात आता 7 कारखाने जे ते विरोध केले, याचिका बघा, टाकली. त्याच्यावरती- शिखर बँक घोटाळ्यात क्लीन चिट मिळाली होती, त्यामुळे नक्कीच कुठेतरी 7 कारखाने जे आहेत शिखर बँक घोटाळा संदर्भात क्लीन चिट मिळणं हाच एक मोठा घोटाळा आहे. हाच एक मोठा घोटाळा आहे. अशा प्रकारे हजारो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करायचे, खटले चालवायचे, त्या खटल्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे सरकारनं, आणि त्या आरोपीनं पक्ष बदलला की तो खटला बंद करायचा. लाखो कोट्यवधी रुपयाचा जो खर्च झाला खटला चालवताना, ते तुम्ही कोणाला मोठा घोटाळा आहे. हाच एक मोठा घोटाळा आहे. अशा प्रकारे हजारो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करायचे, खटले चालवायचे, त्या खटल्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे सरकारनं, आणि त्या आरोपीनं पक्ष बदलला की तो खटला बंद करायचा. लाखो कोट्यवधी रुपयाचा जो खर्च झाला खटला चालवताना, ते तुम्ही कोणाला खिशातून घेणार? देवेंद्र फडणवीसांच्या की नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या पगारातून कापणार? वर्षा बंगले गए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से वो मुलाकात। एक मुख्यमंत्री है, अपने राज्य में आए हैं, ये शिष्टाचार की मुलाकात होती है. उनके साथ एनडीए में जुड़े हैं चंद्रबाबू. जब तक एनडीए से जुड़े हैं तब तक जाते रहेंगे. जब एनडीए से बाहर निकलेंगे तो अलग निर्णय होगा. क्रॉस वोटिंग कांग्रेस की तरफ से कैसे देखते हैं? क्रॉस वोटिंग की ये बात कोई नई बात नहीं है. कांग्रेस पार्टी को उस बारे में पहले से अंदाज़ा था. 2 साल पहले जब चुनाव हुआ था एमएलसी का, तब भी यही लोगों ने कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार चंद्रकांत हांडोरे जी को पराभूत किया था. यही वो लोग हैं. टेक्निकली पार्टी में है लेकिन वो पार्टी में नहीं है, ऐसा मेरा अनुमान है. थैंक यू. बारामतीतील जनसन्मान मेळाव्याची अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी केली पाहणी. आज बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनसन्मान महामेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. काँग्रेसच्या डॉक्टर प्रज्ञा सातव या विधान परिषद निवडणुकीत विजयी झाल्यात. त्यांच्या या विजयाबद्दल हिंगोलीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवला. यामुळे हिंगोलीत आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय.
आनंद व्यक्त तर तुम्ही पाहायला लागले की लोक किती जोश मध्ये येतात आणि आपल्या लोकसभेच्या सुद्धा सीटा फार कमी कमी मताने गेलेल्या आहेत. त्या अनुषंगानं विधानसभेमध्ये यावर्षी पंचम आपला लहराल्याशिवाय स्वर्ण आघाडी मिळून यावेळेस निश्चित हे संकेत आहेत की विधानसभा आमची फार जोरात राहणार आहे महाराष्ट्रातली, याच्यात काही विवाद नाही. आणि ताईंना जे आज पद भूषवलेलं आहे ते पक्षाने ताईंना न्याय दिलेला आहे. जे राजूभाऊंनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये कार्य केलेलं आहे पक्षासाठी, त्या अनुषंगाने पक्षाने ताईंना जी संधी दिली अर्धवट राहिलेली पूर्ण 5 वर्ष करण्याची, आणि ताई सुद्धा त्यांच्या मालकाप्रमाणे त्या सुद्धा चांगल्या विधानसभा पट्टू आहेत. त्यांनी सुद्धा त्यांच्या विधानसभेमध्ये सुद्धा हाऊसमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांचं स्वतःचं प्रेझेंटेशन, डॉक्टर असल्या कारणाने सुशिक्षित असल्या कारणाने त्यांचं प्रेझेंटेशन अतिशय परफेक्ट आहे हाऊसमध्ये. आणि त्याचा उपयोग आम्हाला जिल्ह्याकरता नव्हे, महाराष्ट्राकरता नव्हे, पण काँग्रेस करता सगळीकडे होईल एवढे मी व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. निश्चितपणे या ठिकाणी विधानसभेमध्ये काँग्रेसला नवसंजीवनी मिळण्याचं काम प्रज्ञाताईच्या रूपाने या ठिकाणी मिळालेलं आहे. प्रज्ञाताईंनी मागच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे महत्त्वाचे मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडलेले आहेत. त्या उच्च विद्या विभूषित आहेत आणि निश्चितपणे येणारा काळ हा महाविकास आघाडीचा असेल आणि महाविकास आघाडीच या ठिकाणी निश्चितपणे विजय होईल. आणि आम्हाला डॉक्टर प्रज्ञाताई राजीव सातव यांना मंत्री या रूपामध्ये आम्हाला बघायचं आहे. हाच आमच्यासाठी फार मोठा आज आनंद आहे. आज आमचे स्वर्गीय राजूभाऊ स्वर्गातून पाहत असतील तर आज त्यांनाही हा आनंद या ठिकाणी झालेला असेल. मी या ठिकाणी राजूभाऊंना प्रथम या ठिकाणी आठवण करतो आणि ताईंना आम्ही या ठिकाणी सर्वजण मिळून येणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री करावं यासाठी निश्चितपणे आमच्या सर्वांची भूमिका ही आग्रही राहील. बिलकुल आम्ही सर्व जण जे आहेत हे स्वर्गीय राजूभाऊ सातव यांचे निष्ठावान पाईक आहेत आणि आमचा जो सर्व ग्रुपच आहे तो सर्व निष्ठावान पाईक असल्यामुळं निश्चितपणे सातव परिवाराशी आम्ही या ठिकाणी बांधील आहोत. जे सातव परिवार आम्हाला आदेश देतील निश्चितपणे त्याप्रमाणे आम्ही महाविकास आघाडीचं काम जे आहे ते या ठिकाणी निश्चितपणे अतिशय चांगल्या प्रकारे करू. आपल्या सर्वांना या महाराष्ट्रातच नव्हे तर देशातल्या सर्व काँग्रेस प्रेमी जनतेला माहीत आहे की राजूभाऊचं जे कार्य होतं ते अतिशय वाखाणण्यासारखं या पक्षासाठी कार्य होतं आणि ते एक पक्षासाठी शहीद झालेले कार्यकर्ते म्हणून त्यांचं नावलौकिक ह्या देशभर आहे. आणि त्याचीच पुण्याई आणि त्यांचं जे कार्य होतं ते बघून मागील काळामध्ये प्रज्ञाताई सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली होती आणि तो का पूर्ण न झाल्यामुळे किंवा थोडा मिळाल्यामुळे पक्षाने त्याचा विचार करून त्यांना ह्यावेळेस पूर्ण कार्यकाळ मिळावा म्हणून त्यांना उमेदवारी दिली आणि आज त्या ह्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. आणि त्या विजयाचा जल्लोष आम्ही सर्व जिल्ह्यातील काँग्रेस मंडळी या ठिकाणी साजरा करतोय. अतिशय आनंद झालेला आहे. हम तुम्हारे साथ हैं. अमरावतीत सिटी बसने चौघांना चिरडलं. या भीषण अपघातात 9 वर्षीय चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू झालाय आणि 3 जण गंभीर जखमी आहेत. अमरावतीच्या सायन्स कोर मैदानासमोरची ही घटना आहे. घटनेनंतर जमावाकडून बसची तोडफोड करण्यात आली आहे. प्रीतम गोविंद निर्मळे या 9 वर्षाच्या चिमुकल्याचा बसच्या चाकाखाली येऊन घटनास्थळीच मृत्यू झालाय. सामने से तो कम ये रहता, पीछे तो देखते हुए चलना पड़ता इंसान को, पीछे तो मारते पे आज सकाळी एक आजी 2 नातीन आणि एक नातू सिरसगाव कसब्याचे आहेत.
बस डेपोच्या बाजूला जे सायन्स कोर आहे तिथून पायदळ जात असताना एक सिटी बस आली आणि त्या सिटी बसमध्ये नातू मागच्या चाकात आलेला आहे, घटनास्थळी मरण पावला आहे आणि जे एक नातीन होती नातीनला मार लागलेला आहे. तर जे जखमी आहे त्यांना आम्ही तात्काळ इरविनला उपचारात आम्ही हलवलेले आहे आणि जो मृतक मुलगा आहे त्याचे पण प्रेत आम्ही इरविनला हलवले आहे आणि घटनास्थळावर शांतता आहे. पायदळ आजी, 2 नातीन आणि एक नातू हे पायदळ चालले होते आणि त्याच्यामध्ये नातू हा स्टारबसच्या मागच्या चाकात आलेला आहे आणि नातीन आहे एक या नातवापेक्षा मोठी, त्याला मार लागलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामती विमानतळावर दाखल. मुख्यमंत्री शिंदे हे विमानतळावरून बाईक कारने पंढरपूरकडे रवाना. यावेळी मुख्यमंत्र्यांसह भाजप ज्येष्ठ नेते गिरीश महाजन आणि शिवसेना नेते दादा भुसे देखील उपस्थित. एक छोटा पंढरपूर मुख्यमंत्री आज पंढरपूरला काय म्हणाले? पंढरपूरला बयास तुम्ही जाताय, संपूर्ण ठिकाणची पाहणी करताय, पालखीचा शेवटचा दिवस आहे, काय आजच्या दौऱ्याचं? जबाबदारी जी आहे ती अजितदादाच्या खांद्यावर आहे फायनान्स मिनिस्टर म्हणून. उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना जी आहे, 1,500 रुपये प्रत्येक आपल्या भगिनीला, एका घरामध्ये जास्तीत जास्त 2 भगिनी यांना आपण द्यायचं आहे. जवळपास शेतकऱ्यांचं वीज बिल तर माफच. त्याच्यामध्ये ज्यांना ज्यांना सौर ऊर्जा हवी आहे, जेवढे शेतकरी मागतील तेवढ्या सगळ्यांना आपण सौर ऊर्जा देणार आहोत आणि त्यालाही काही खर्च तुम्हाला नाही. त्याच्यानंतर विद्यार्थी योजनासुद्धा आहे. त्या विद्यार्थी योजनेमध्ये आपण 10,000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला स्टायपेंड देणार आहे, जे कलाकुसरीचं काम जे काही वेगवेगळे ज्या फॅकल्टीज शिकतील त्याच्यासाठी. त्याच्यानंतर शेतकऱ्यांनासुद्धा आपण जे आहे, जसे मोदी साहेबांचे जे आहे 6,000 रुपये वर्षाला देतात, त्याच्यामध्ये आपण आणखी 6,000 रुपये टाकतो. तर या अशा अनेक योजना ज्या आहेत, ज्या अतिशय धाडसाच्या आहेत आणि शेवटच्या माणसाबरोबर पोचणाऱ्या आहेत, त्यांच्या हातात पैसे मिळणार आहेत, या योजना आपण मंजूर केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ज्या विकास कामं तिथं सुरूच आहे. मुंबईमध्ये जसं विकास कामाचा झपाटा सुरू आहे तसं आपण पाहिलं, आता पुण्यामध्ये सुद्धा रिंग रोड्स आणि इतर ज्या काही रस्ते वगैरे ज्या आहेत विकासाची कामं, त्याच्यासुद्धा निविदा निघालेल्या आहेत. म्हणजे ती कामंसुद्धा मेट्रो वगैरे तर झालीच आहे, परंतु आणखी त्याच्यामध्ये दळणवळण सुविधा निर्माण व्हावी म्हणून वेगवेगळ्या ज्या निविदासुद्धा निघाल्या, त्या आता लवकर मंजूर होऊन कामाला पण सुरुवात होईल. तर हे जनतेसाठी जी काही कामं केलेली आहेत ती लोकांपर्यंत पोचवावी. आपण त्याला जनसन्मान मेळावा म्हणून म्हटलेलं आहे की आम्ही हे जनतेसाठी करतो आहोत, ते त्यांच्यापुढे ठेवायचं आहे अगदी विस्तृतपणे. आणि त्यासाठी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी हे मोर्चे या रॅलीज होणार आहे, सभा होणार आहे. सुरुवात आपण बारामतीकडून केलेली आहे, कारण अजितदादा जे आहे फायनान्स मिनिस्टर म्हणून त्यांची अधिक जबाबदारी आहे या महाराष्ट्रात या सगळ्या योजना पूर्ण करायच्या. अर्थात त्याला मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांची मजबूत साथ सगळ्यांची आहेच आणि ही सगळी महायुतीचे लोक जे आहेत एकत्रित आहेत. हे सुद्धा काल परवाच्या ज्या आहेत विधान परिषदेसाठी ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये एकत्रितपणे सगळे जे लढले आम्ही तिन्ही पक्ष, आणि त्याच्यामध्ये ते सांगत होते की आमची मतं फुटणार आहेत, राष्ट्रवादीची मतं फुटतील. आता आपण पाहिलं कोणाची मतं फुटलेली आहेत आणि राष्ट्रवादीला जेवढी मतं त्यांची होती त्यापेक्षा अधिक मतं जे आहेत मिळालेली आपण पाहिलेली आहेत. त्यामुळे आता हे काम जे आहे एकत्रितपणे पुढे न्यायचं, यासाठी
हा सगळा कार्यक्रम आखलेला आहे. लोकसभेला आपल्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला म्हणून ही आश्वासनं आता विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी दिली जात आहेत. प्रत्यक्षात सर्वसामान्य जनता आपल्याबरोबर राहील असं वाटतं. निश्चितपणे जनता राहील, कारण जनतेला त्यावेळेचे प्रश्न वेगळे होते, यावेळेचे प्रश्न वेगळे आहेत. त्यावेळेला हे जे जो एक खोटा प्रचार केला गेला की संविधान बदलण्यात येणार आहे, आता तो तर प्रश्नच येणार नाही संविधान बदलण्याचा, कारण ही राज्याची निवडणूक आहे. आणि एक लक्षात ठेवा, जे लोकसभेत होतं ते विधानसभेत होतंच असं नाही. मला सुद्धा याच्यापूर्वी असा अनुभव आला आहे मागच्या 2-4 निवडणुकांमध्ये की लोकसभेमध्ये जे आहेत माझ्या विरुद्ध माझ्याच मतदारसंघामध्ये 50,000 माझ्या विरुद्धचा उमेदवार, आमच्या पक्षाच्या विरुद्धचा उमेदवार पुढे गेले आणि विधानसभेला मीच 75,000 अधिक मतं घेऊन निवडून आलो. तर हे सगळीकडे घडतं आहे. त्याच्यामुळे त्याची आणि याची तुलना करून जर कोणी जात असेल आणि तीच हवा आता राहणार आहे तर हे चुकीचं आहे. शेतकऱ्यांच्या 2 मूलभूत गरजा आहेत. एक म्हणजे त्याचा कांदा आणि दुसरं म्हणजे दूध. या 2 ह्याला त्याला भाव मिळत. दुधाचे पैसे आपण वाढवून दिलेले आहेत. कांद्यासाठी सुद्धा आता बऱ्यापैकी भाव आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न सुरू आहेत. पण एक लक्षात घ्या, ज्या वेळेला लाडकी बहीण योजना असेल ती जशी हिंदूच्या घरात ते पैसे जातील 3,000 रुपये 2 बहिणींना, तसे मुसलमानांच्या घरी, जसे शेतकऱ्यांच्या घरात सुद्धा तेच जातील आणि लहान कामगारांच्या घरामध्ये सुद्धा ते पैसे जाणार आहेत. म्हणजे असं काही नाही की शेतकऱ्यांच्या घरामध्ये पैसे जाणार नाहीत, ते पैसे शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार आहे. प्रत्येक घरामध्ये अधिक शेतकऱ्यांना जे आहे आपण वीज जवळपास आता मोफत केली. राज्य सरकारकडे महत्वाचा विषय आहे तो आरक्षणासंदर्भात अजूनही निर्णय घेतला. विशालगडावर तणाव झालेला निर्माण झालेला आहे, दगडफेक झालेली आहे, बरेच लोक जखमी झालेत. माझी काही मला काही कल्पना नाही त्याच्यात. जरांगे पुन्हा 20 तारखेपासून उपोषणाला बसतो. ठीक आहे, लोकशाही आहे, त्यांना अधिकार आहे, बसावं त्यांना. राज्य सरकारकडे जे महत्वाचा विषय आहे आरक्षणासंदर्भात आश्वासनं देत आहे, परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी काय होताना दिसत नाही का? आता त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे जे आहेत कुणबी सर्टिफिकेट्स कोणाकोणाला देता येईल त्याचा अभ्यास केला गेला, ते शोधली गेली. आता ते स्वतःच म्हणत आहेत की 55 लाख कुणबी सर्टिफिकेट मिळाली. आता खरी किती मिळाली ते आपल्याला कळेल, परंतु अभ्यास चालूच आहे. त्याच्यासाठी जे मोठे मोठ्या रिटायर्ड जस्टिस आहेत, न्यायाधीश ते काम करत आहेत. हैदराबादमध्ये जे कागदपत्र शोधण्याचं काम होतं त्यात 650 दस्त आहेत, ज्यात मराठा कुणबी मराठा अशा नोंदी. असं आहे की जे कुणबी, ज्यांना जे खरोखरच कुणबी आहेत त्यांना आमचा विरोध कधी नाहीच ना, पण त्यांच्या ज्या मागण्या आता वाढत चाललेल्या आहे की ते काही नाही, सगळेचे सगळे मराठा समाजाचे लोक जे आहेत ओबीसीमध्ये टाका. आता ते कायद्यानं सुद्धा शक्य नाही. आढावा घेऊन तिथलं नियोजनाचं जे काही काम आहे ते त्याचा आढावा घेण्यासाठी मी आलो आहे, जेणेकरून लाखो वारकरी संप्रदाय जो आहे त्याचं कुठेही या आषाढी वारीमध्ये गैरसोय नको. मग तिथल्या सुविधा असतील, पिण्याचं पाणी असेल, स्वच्छता असेल, त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट असतील, वारकरीचा मार्ग असेल, या सगळ्या जे काही महिलांसाठी चेंजिंग रूम, बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तिथले रस्ते, तिथला सगळी व्यवस्था, मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून देखील व्यवस्था केली जाते. हे सगळ्याचा एक आढावा घेऊन यावर्षी आम्ही वारकरी जे आहेत वारकरी महामंडळ देखील आम्ही केलेलं आहे. त्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची ज्या काही अडचणी आहेत, त्यांच्या ज्या काही सुविधा आहेत ते देण्यासंदर्भात देखील निर्णय घेतला आहे. प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये अनुदान देण्याचं देखील मान्य केलं आहे, निर्णय घेतला आहे. आणि त्याचबरोबर टोलमुक्त वारी हे देखील केलं आहे. आणि सुरक्षित, स्वच्छ, सुरक्षित या ठिकाणी निर्मल स्वच्छ आणि सुरक्षित वारी अशा प्रकारचं नियोजन झालं पाहिजे. यासाठी तिथं काही कमी पडू नये आणि यावर्षीची वारी अतिशय चांगली व्हावी याचा प्रयत्न सरकारचा आहे. उपोषणाला बसणार आहेत मनोज जरांगे. नाही, त्यांची माहिती घेतो मी. विशालगडावर काही जी घटना घडली आहे, दगडफेक झाली आहे, तणावाची स्थिती तिथे निर्माण झाली आहे, आपलं काही बोलणं त्या ठिकाणी झालं? माझं जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे आणि छत्रपती संभाजीराजे त्यांच्याशी माझी चर्चा झाली. त्या ठिकाणचं त्यांची मागणी आहे की जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढलं पाहिजे. गड
गडावरचं अतिक्रमण काढून गडाचं पावित्र्य राखलं पाहिजे. आणि आपले छत्रपती शिवाजी महाराजांची गडकोट किल्ले ही संपत्ती आहे, आपली संपत्ती आहे, आपलं ऐश्वर्य आहे आणि हे ऐतिहासिकपणा त्याचा जपला पाहिजे असं शासनाची देखील भूमिका आहे. आणि मग या बाबतीमध्ये प्रत्येक गडकोट किल्ल्याच्या बाबतीमध्ये शासन नक्की विचार करत आहे आणि यामध्ये देखील विशाळगडाच्या बाबतीत काही ज्युडिशियल काही प्रकरणं आहेत, सबज्युडिस मॅटर आहेत आणि ते कायदेशीर आणि सगळ्या बाबी तपासून यावर योग्य ती कारवाई केली जाईल. बाई काल मोदी साहेब मुंबईत आले होते, तुम्ही देखील निर्धार व्यक्त केला विधानसभेचा. एकंदरीत काय चर्चा झाली, कसा होता आजचा संपूर्ण कार्यक्रम? नाही, खरं म्हणजे कालचा कार्यक्रम होता तो मोदी साहेब तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले, त्यांनी हॅट्रिक केली आणि त्यानंतर प्रथमच ते मुंबईत आले होते. त्यांचं स्वागत जल्लोषात सगळ्यांनी केलं आणि आम्ही बोलवलं ते काय विकासाच्यासाठी. 2 टनेल केले, त्यामध्ये जे अंतर 2-2 तासाचं लागायचं तिथं काही मिनटावर ते अंतर आलं. लोकांच्या फायद्याचं ते आणि मुंबई MMRच्या माध्यमातून लोकांना दिलासा देणारे ते प्रकल्प काल होते, त्याचं भूमिपूजन केलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही या राज्यातले जे युवा आहेत, जे 12वी, जे डिप्लोमा आणि डिग्री ज्यांनी केलेली आहे त्यांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना केली आणि त्या माध्यमातून 6,000, 8,000, 10,000 रुपयापर्यंत त्यांना स्टायपंड मानधन दिलं जाईल. स्टायपंड देऊन त्यांना कंपनीमध्ये ॲप्रेंटिसशिप दिली जाईल, जेणेकरून वर्षभरामध्ये ते ट्रेंड होतील आणि जे उद्योग येतात त्यांना ट्रेंड मॅनपॉवर मिळेल आणि जे बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला काम मिळेल. सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय आहे. 10 लाख युवा यांना रोजगार मिळेल, युवकांना रोजगार मिळेल, युवतींना रोजगार मिळेल आणि त्यांच्या हाताला काम मिळेल, ते ट्रेंड होतील. त्याही योजनेचं काल लॉन्चिंग आदरणीय प्रधानमंत्री मोदयांच्या शुभ हस्ते झाले आणि अनेक रेल्वेचे देखील प्रकल्पांचं म्हणजे विकास आणि विश्वास या दोघांचा ताळमेळ कालच्या कार्यक्रमात होता. आणि मग राज्यात देखील 2 वर्षात अनेक इन्फ्रा प्रोजेक्ट केले, केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून, डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून. याचा आम्हाला अभिमान आणि म्हणूनच मी खात्री आणि विश्वास दिलेला आहे की जे 2 वर्षात काम आम्ही केलं त्याचं तुलना 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या बरोबर केली तर त्यांनी जे काय स्पीड ब्रेकर घातले होते महाविकास आघाडीच्या काळात, सगळे स्पीड ब्रेकर आम्ही काढले, त्या उद्योगांना चालना दिली. मग समृद्धी हायवे असेल, अटल सेतू असेल, कोस्टल हायवे असेल, त्याचबरोबर मेट्रो असेल, सगळ्या योजना, सगळे प्रकल्प आम्ही सुरू केले. नवीन प्रकल्प आम्ही हाती घेतले, नवीन योजना कल्याणकारी लॉन्च केल्या. म्हणजे विकास आणि कल्याण हे दोन्ही काम किंवा या दोन्ही याच्यावर सरकार काम करतं आहे. आणि म्हणूनच मी खात्री दिली की जी मेहनत आम्ही 2 वर्ष केली, आताही निवडणुकीच्या आचारसंहितेपर्यंत आणखी मेहनत करू आणि पुन्हा एकदा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणू. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काहीसा गोंधळ सुरुवातीला झाला होता, तर सध्या कसा आहे? काही गोंधळ नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना, याच्यामध्ये आम्ही सगळे जे काही अतिशय अटी त्याच्या सुटसुटीत केलेल्या आहेत आणि आता ऑफलाईन अर्ज घ्यायचं काम सुरू आहे. त्यामध्ये ज्याचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्याला ही योजना लागू होईल. जो जुना डेटाबेस आहे तोही आम्ही वापरू. त्याचबरोबर रेशन कार्ड जे आहे, केशरी आणि पिवळं रेशन कार्ड आहे, त्याला आम्ही डायरेक्ट देऊ. पांढरं रेशन कार्ड पण ते 1 लाखाच्या वर पण 2.5 लाखाच्या खाली ज्याचं उत्पन्न असेल त्यालाही मिळणार. त्याचबरोबर जन्माचा दाखला, शाळेचा दाखला हेही देखील आम्ही ग्राह्य धरणार. सेल्फ डिक्लेरेशन आम्ही ग्राह्य धरणार आणि योजना अगदी सुटसुटीत केलेली आहे. याचा फायदा आमच्या लाडक्या बहिणींना मिळेल आणि याचा हप्ता जो आहे इन्स्टॉलमेंट त्यांच्या खात्यात लवकरच जाईल. त्यामध्ये कुठलीही त्याच्यामध्ये गडबड गोंधळ काही नाही. वर्षाला 3 गॅस सिलेंडर तेही त्यांना मिळतील. त्यामुळे हे योजना ज्या आम्ही लॉन्च केल्या त्याची तरतूद आम्ही आरक्षणाचा मुद्दा अजून तसा तरतूद आम्ही केलेली आहे आणि त्या तरतुदीनुसार आम्ही एकतर होऊ द्या. ही जी लाडकी बहीण योजना अतिशय पॉप्युलर आहे. पॉप्युलर
होईल, कारण त्याचे खात्यामध्ये पैसे त्यांचे आम्ही देऊ आणि त्याची सर्व तरतूद सरकारने केलेली आहे. आरक्षणाचा मुद्दा भाई अजून त्याचा निर्णय अजून मार्गी लागला नाही. बघा 10% आरक्षण आम्ही सांगितल्याप्रमाणे जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी पुन्हा आक्रमक. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल. 1 नोव्हेंबर 2005 रोजी नंतर शासन सेवेत नियुक्त कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आंदोलन करीत आहे. साहेबांनी या संदर्भात जाहीर करून टाकलेलं आहे. आधी त्यांच्या मनामध्ये काही रिझर्वेशन्स होते, पण त्यांना आम्ही सगळं समजावून सांगितल्यानंतर आपल्या प्रतिनिधींना मातोश्रीला बोलावून त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आता शिवसेना मात्र तुमच्या मागणीच्या पाठीशी राहील. राज्य शासन यांनी जर नाही केलं तर जेव्हा आता आहे पुढे सामना आपल्याशीच आहे, त्यामुळे आघाडीचं शासन जेव्हा निर्माण होईल त्यावेळेला मात्र हा प्रश्न 100% सुटल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्या पूर्वी सुद्धा आपण परिपूर्ण प्रयत्न करू. त्याच्या आधीच शासनाला या संदर्भात त्यांनी दिलेलं जे अर्धवट आश्वासन आहे ते पूर्ण करण्याकरता भाग पाडू. त्याकरता कितीही आम्हाला श्रम घ्यावे लागले, कितीही आंदोलनं करावे लागले, काय वाटेल ते सायास करावे लागले, ते आम्ही करू आणि हे मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. एवढा विश्वास मी तुमच्याजवळ व्यक्त करतो. थांबतो. नमस्कार, मी गौरव काळे, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा अमरावती. आज संघटनेद्वारा हल्लाबोल आंदोलन अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येत आहे. आमची एकमेव मागणी आहे 1982 व 1984ची GPF सह जुनी पेन्शन लागू करा. ही मागणी गेल्या 10 वर्षापासून आम्ही सतत संघटनेच्या वतीने विविध आंदोलनाने करत आहोत. मात्र सरकार वारंवार वेळी आम्हाला फक्त हो म्हणते, मात्र देत नाही. नेहमी नवीन योजना तयार करते. पहिले DCPS होती, नंतर NPS आणली आणि आता ते सुधारित पेन्शन योजना, ज्याला गॅरंटेड पेन्शन स्कीम असं ते म्हणतात, ते आणतात आहे. या सर्व योजना आम्हाला अमान्य आहे. आम्हाला जी जुनी पेन्शन आहे, जी 1982 आणि 1984ची आहे, तीच आम्हाला हवी आहे. या महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी एक समान असली पाहिजे. ही जर शासनाची भूमिका आहे तर त्या सर्व कर्मचाऱ्यांना एक समानच पेन्शन असली पाहिजे, ही संघटनेची भूमिका आहे. आज त्यासाठीच हल्लाबोल आंदोलन आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ठेवलं आहे आणि जर शासनाने याची दखल घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन या समोर केल्या जाईल आणि त्यानंतर विधानसभेत संघटनेद्वारा इतर सर्व संघटनांना सोबत घेऊन वोट फॉर OPS हे अभियान ताकदीनं राबवलं जाईल. जो पेन्शन आमच्यासाठी देईल त्यालाच आमच्या परिवाराचं मतदान होईल, असं अभियान आमच्या संघटनेच्या वतीने आणि सर्व कर्मचारी संघटनेच्या वतीने आम्ही राबवणार आहोत. तरी शासनाला ही शेवटची संधी आम्ही देत आहोत की या 1.5 महिन्यात त्यांनी आम्हाला 1982 व 1984ची GPF सह जुनी पेन्शन लागू करावी, ही विनंती संघटनेद्वारा करीत आहोत. गौरव काळे, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा अमरावती. नाही, जुनी पेन्शन योजना जशी आहे तशी ती राज्य शासनाने मान्य करायला पाहिजे. कोणत्याही प्रकारची नवीन सुधारित योजना वगैरे आम्हाला मान्य नाही आहे, ज्याच्यामध्ये शिक्षकांचं अहित किंवा आणखी अन्य कर्मचाऱ्यांचं अहित होईल. त्यांचं सेवानिवृत्तीनंतरचं जे आयुष्य आहे ते सुखी समाधानी जायला पाहिजे. आरोग्यविषयक त्यांच्या निर्माण होणाऱ्या समस्याकरता त्यांना कोणावरही अवलंबून राहण्याचा प्रसंग निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून ही जुनी योजना जशी आहे तशीच लागू झाली पाहिजे, अशा प्रकारचा आमचा आग्रह आहे. तेच मी या ठिकाणी सगळ्या आता या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या वेळेला मी सांगितलेलं आहे. जुनी पेन्शन जर यांनी मंजूर नाही केली तर निश्चितपणे या ठिकाणचे महाराष्ट्रामधले जवळजवळ 15 लाख कर्मचारी हे पूर्णपणे या राज्य शासनाच्या विरोधामध्ये, सध्या जे राज्यकर्ते आहेत त्यांच्या विरोधामध्ये मतदान करतील, अशा प्रकारची स्थिती आज त्यांनी निर्माण केलेली आहे. म्हणून त्यांनी ताबडतोब निर्णय घ्यावा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जुनी पेन्शन योजनेला जराही कोणताही इफ अँड बट न लावता, कोणत्याही प्रकारची अट न घालता जशीची तशी ती योजना त्यांनी लागू करायला पाहिजे, अशा प्रकारचा आग्रह आमचा राहणार आहे.
समृद्धी महामार्गाचा शेवटचा रस्ता लवकरच वाहतुकीसाठी खुला. समृद्धी महामार्गाचा शेवटचा 76 किलोमीटरचा रस्ता लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार असून त्यानंतर ठाणे ते इगतपुरी हे अंतर केवळ 40 मिनिटांवर येणार आहे. तर कसारा घाटातील वेडीवाकडी वळणे न घेता सरळ मार्गाने 120 किलोमीटर प्रति तासाने हा प्रवास होणार आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा ऑगस्ट अखेरीपासून प्रवाशांसाठी खुला होणार आहे. या प्रकल्पामध्ये सध्याच्या मुंबई नाशिक महामार्गाच्या दोन्ही बाजूंना 30 मीटरचा राईट ऑफ वे वापरून 4 पदरी सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तयार करण्यात येतोय. अनंत अंबानी राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सहपरिवार उपस्थिती दर्शवली. रविकांत तुपकरांनी खामगाव आणि शेगाव तालुक्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना धीर देखील दिला. तर काय म्हणालेत रविकांत तुपकर ऐकूयात. 2-3 दिवसापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव, शेगाव आणि जळगाव जामोदमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी आणि ढगफुटी झाली. यामध्ये मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान झालं, घरं वाहून गेले आणि शेतीचं आणि शेती पिकांचं भरमसाठ नुकसान झालं. 5-5, 7-7 फूट जमिनीचा थर वाहून गेला. अक्षरशः दगडं उघडे पडले अशी परिस्थिती आहे. शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. अजून सरकारकडून पंचनामे झालेले नाही. 1 रुपयाची मदत 3 दिवसानंतर सुद्धा अजूनपर्यंत मिळालेली नाही अशी परिस्थिती आहे. आज मी शेगाव तालुक्यातल्या जवळा बुद्रुक पळसखेड गावामध्ये नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर खामगाव तालुक्यातल्या कोलोरी गाव आणि आत्ता सध्या मी पिंपरी गवळी गावामध्ये नुकसान झालेल्या शेतीची या ठिकाणी पाहणी करायला आलो. सरकार अतिशय असंवेदनशील आहे. सरकारनं तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे. अन्यथा सरकारला या सगळ्या नुकसानग्रस्तांच्या रोषाला सामोरं जावं लागेल. या सगळ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन लवकरच आम्ही सरकारच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेणार आहोत. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आणि खामगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि फार मोठं नुकसान झालेलं आहे. आपण दौरा करताय, का पाहणी केली? मी शेगाव खामगाव तालुक्यातल्या 5-6 गावांचा आज दौरा केला. अतिशय वाईट परिस्थिती आहे. अति पावसामुळं आणि ढगफुटीमुळं लोकांचे घरं वाहून गेले. शेतजमिनी 5-5, 6-6 फूट जमिनीचा थर वाहून गेला. शेती पिकांचं नुकसान झालं. उपाशी आहेत ते अजून लोक. रस्त्यावर आहेत, त्यांना प्यायला पाणी नाही, खायची सोय नाही. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो की प्रशासन जेव्हा तुमचं कायदेशीर होईल तेव्हा होईल, पण मानवतेच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत असेल किंवा इतर प्रशासकीय विभाग असतील यांनी लोकांची खाण्यापिण्याची व्यवस्था केली पाहिजे. मग ते म्हणले की आज आम्ही करतो. 3 दिवस झाले ते लोक उपाशी आहेत. दुर्दैवाची गोष्ट आहे. सरकारनं या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून 100% नुकसान भरपाई या लोकांना दिली पाहिजे. ज्यांचे घरं वाहून गेले त्यांची घरंसुद्धा बांधून देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे. आणि या नुकसानग्रस्तांकडे दुर्लक्ष करण्याचं काम जर सरकारने केलं, या सगळ्या नुकसानग्रस्तांना घेऊन आम्ही मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये उभं करणार आहोत आणि सरकारला नुकसानग्रस्तांच्या रोषाला सामोरं जावं लागेल. पीक विम्यासाठी मागं आपण फार मोठा लढा दिला आणि ते यशस्वी झालं. शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे, काय सांगाल? नाही, शेतकऱ्यांना 100% पीक विमा मिळाला पाहिजे म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही आंदोलन करतो आहे. आम्ही मुंबईला मंत्रालय ताब्यात घ्यायला गेलो पीक विम्यासाठी, ते आंदोलन केलं. मुंबईला जाऊन आंदोलन केलं, नागपूरला जाऊन आंदोलन केलं, बुलढाण्यात महामोर्चा काढला, रथयात्रा काढली. ही मागणी आमची प्रमुख मागणी आहे. तर आता हळूहळू पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. परंतु सरकारला आणि कंपनीला आमचं एक सांगणं आहे की कमीत कमी शेतकऱ्यांना पीक विमा देऊन आमची बोलवण करू नका. जेवढे पात्र शेतकरी आहेत, जेवढ्यांचं नुकसान झालं आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला विम्याची 1-1 रुपयाची रक्कम मिळाली पाहिजे, पूर्ण रक्कम मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. मराठ्यांचा शेकडोंचा बळी जाण्यापेक्षा एकाचा बळी गेलेला बरा असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलंय. आता आमची पुढची रणनीती सुरू झाली आहे असंही त्यांनी म्हटलंय. दादा, काल ओबीसी आरक्षणाचे जे नेते आहेत लक्ष्मण हाके यांनी असं सांगितलं की सगळे स्वाऱ्याची जर अंमलबजावणी सरकारने केली तर आम्ही मुंबई जाम करू. यावर आपली प्रतिक्रिया? नाही, त्यांचं ना उत्तर देत आहे, कारण त्यांना विरोधक मानलेलं नाही. ज्या माणसाला आपण विरोधक मानत नाही त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त करायची नाही आणि राग पण व्यक्त करायचा नाही आणि आनंद पण नाही.
कारण स्वतःचा समाजाला असं वाटतं की एस टीतून जर आरक्षण मिळालं, धनगर बांधवांना असं वाटतं की आपल्या लेकराला आणखीन जास्तीच्या सुविधा मिळतील. याच्यात तर काय हे खाऊ देत नाहीत आणि मिळत पण नाही. त्यामुळं त्यांचा आग्रह तिथं आहे. छगन भुजबळनं ते काम करणं खूप गरजेचं आहे. एस टी आरक्षण धनगर बांधवाला मिळालं पाहिजे, म्हणजे गोरगरीब धनगरांना जास्तीच्या सुविधा मिळतील आणि ते पूर अधिकारी होतील, मोठे होतील. उगाच छगन भुजबळनं सामान्य धनगर बांधवांचा असा वापर करून स्वतःचा राजकीय फायदा उचलू नये. धनगर बांधवांना, गोरगरिबांना किती फायदा होईल हे छगन भुजबळनं बघितलं पाहिजे. हे करता सगळा छगन भुजबळ. यांनी काहीही म्हणले तरी आमची त्यांच्यावर रागही नाही, नाराजी पण नाही आणि धनगरांचं आणि मराठ्यांचं कधी वैर नव्हतं बी. छगन भुजबळने आमचं वैर लावू नये. किती वाजता निघणार आहे आणि एकूण कसा प्रवास असणार आहे आजचा? नाही, आणखीन नाही ठरलं जायचं. बघूया जरा SP साहेबाच्या सोलापूरच्या बहुतेक काय फोन आले होते, ते काय आले होते, काय कशासाठी आले होते, मग ते आता बोलवलं मी ज्यांच्याकडे फोन आले त्यांना. परंतु अंग बी एवढं मारण्याचं दुखायला लागले की तुम्हालाही कोणाला उठता येणार नाही, पण तुम्ही मान्य करीना. सगळ्यांचेच सगळे रिपोर्टर्स, जनता आमचे सगळ्यांचे हाल झालेले. माता मावल्या लाखानं होत्या, त्या सकाळी 10 वाजल्यापासून बसल्या होत्या, 10 वाजल्यापासून असं, आणि रात्रीचे 9 वाजले होते. म्हणजे इतका वेळ कधीच माणसं विकत जरी काही देऊन आणलं तरी नाही बसू शकत. आता काही वापस का फिरतायत, वापस का जात आहेत, पाणी नाही, पाणी होतं तरी संपलं, खाल, आणि सगळ्यात महत्त्वाचं काहींचे बाथरूमचे प्रॉब्लेम असते, टॉयलेटचे प्रॉब्लेम असते. पण काही लोक बातम्या करायचं म्हणून करते, परंतु समजून घेतलं पाहिजे जनभावना, माणुसकीची भावना. सारखं मराठ्यांच्या चुका काढायच्या आणि स्वतःच्या जातीचं उदं करायचं. काही जणांनी असं नाही केलं पाहिजे. भावनासुद्धा समजून घेतली पाहिजे. इतके घंटे कोणचा समाज एका जागेवर बसू शकतो किंवा लोक कसे बसू शकतो, ते हाल लय झाले. चालता येणं, उठता येणं आम्हाला बी. त्याच्यामुळं आता जायचं आज का उद्या हे आता 1-2 घंट्यांनी ठरवा. मीटिंग संपलेला आहे काल. सरकारकडून काही सूचना तुम्हाला मिळाली का? कोणाचा फोन वगैरे आला होता का की अजून काही वेळ थांबा किंवा काय नेमकं सुरू आहे म्हणून? नाही, काय फोन नाही आला कोणाचा, काय नाही. सांगतील शंभूराजे साहेब, सांगतील किंवा त्यांचे लोक पाठवतील काय झालं आहे, हैदराबादवरून काय मिळालं आहे सांगतील. ते काय झालं आहे ती बघूया, काय मिळालं आहे की नाही सांगतील. येईल त्यांचा फोन किंवा त्यांचे लोक येतील, आणि नाही आला तर आमची आता तयारी सुरू झाली. ठेवून आम्ही हातावर हात ठेवून आम्ही बसलेलो नाही, आमचं काम रोज सुरू आहे. आम्ही कुठं म्हणलो तुमचं काम सुरू आहे, आणि आम्ही कधी म्हणणारही नाहीत ना. परंतु आम्हाला जे दिसतंय त्यावर आम्हाला काम करणं गरजेचं आहे. कारण मला माझा समाज महत्त्वाचा आहे, समाज माझ्यासाठी मोठा आहे. 1 महिन्याचा वेळ दिला आहे, त्या महिन्यात काय झालं, काय केलं हे लक्षात आलं आहे आमच्या. त्याच्यामुळं आम्ही कुठं म्हणलो की तुमच्यावरचा आमचा विश्वास उडाला आहे किंवा तुम्ही आम्हाला काय केलं आहे. आम्हाला एक कळालं आहे, आम्हाला 13 तारखेपर्यंत आरक्षण नाही मिळालं हे आम्हाला पक्का माहीत. बाकीचा दोष आम्ही तुम्हाला देत नाही किंवा देऊन उपयोग बी नाही. तुम्ही चुकीचे जरी आम्ही म्हणलो तरी उपयोग नाही आहे, कारण आम्हाला तर 13 तारखेला आरक्षण मिळालं नाही. पुढची रणनीती आमची सुरू झाली. आजपासून आमची पुढची रणनीती सुरू झाली. आम्ही संयमच बाळगलेला आहे. संयम बाळगला नसता तर शंभूराजे साहेबांचा शब्द आम्ही पाळला नसता किंवा त्यांना दिला नसता. आम्ही संयमाचे बहुतेक फडणवीस साहेब करू देत नसतील किंवा मराठ्यांना काही मिळू देत नसतील, कारण त्यांना छगन भुजबळ गरजेचा दिसतोय असं. कारण लक्षात येत आहे अजित पवारांचं चाललेलं त्यांच्या पक्षात असणारे 2-3 पालकमंत्र्यांचं मराठ्यांच्या विरोधातलं षडयंत्र, बीडमध्ये मराठ्यांना, गोरगरिबांना होणारा त्रास हे लक्षात येत आहे. आणि फडणवीस साहेबसुद्धा एखाद्या वेळेस मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून दबाव आणत असतील बाकीच्या मंत्र्यांवरती सगळ्यात. आणि काही मंत्री आहेत तर ते मराठ्यांवरती अन्याय करत आहेत. संयम आम्हीच बाळगायचा किती दिवस, ह्यो बी आमच्या पुढं प्रश्न आहे. आता ठीक आहे, आता 13 तारखेपर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं, कसं मिळवायचं ते आता बघतो आम्ही. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.